नमस्कार. आम्ही आकाश मित्र कल्याण इथून आलेलो आहोत. आमची खगोलशास्त्राची संबंधित संस्था आहे आणि आता आम्ही हे जे मॉडेल आणलेलं आहे ते 0 सावली दिवसाचं मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये आपण 0 सावली दिवस कधी अनुभव घेऊ शकतो ही माहिती आपण देतोय. आणि शिवाय महाराष्ट्रामध्ये जशा वेगवेगळ्या दिवशी 0 सावली दिवस अनुभवता येतात त्याचा आपण इकडे नकाशा दाखवलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की लोकांनी जास्तीत जास्त 0 सावली दिवसाचा अनुभव घ्यावा आणि त्याची माहिती इतरांना पण द्यावी. आणि त्याच्यासाठी ती माहिती अपलोड करण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाईटवर तशी प्रोव्हिजन दिलेली आहे. आणि मे महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा त्याचे अनुभव तुमचा घ्याल ती तुम्ही माहिती त्या वेबसाईटवर शेअर करावी अशी आमची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठीचे हे पूर्ण मॉडेल आम्ही या इथे दाखवले पाहत असतो. जेव्हा सूर्य या बाजूला असतो, पूर्वेला असतो, तर आपली सावली बरोबर विरुद्ध दिशेला पश्चिमेला पडते. आणि सूर्य पूर्वेला उगवतो त्यावेळी सावली मोठी असते. जसा जसा सूर्य आकाशामध्ये वरती येत जातो तशी तशी सावली छोटी होत जाते. आणि परत पश्चिमेला गेल्यावर परत सावली मोठी होते, पण ती विरुद्ध दिशेला पडत असते. आपण दरवेळी म्हणतो की 12 वाजले की सूर्य आपल्या डोक्यावर आलाय, उन्हात खेळायला जाऊ नका वगैरे. पण म्हणजे डोक्यावर आला तर काय होईल, तुमची सावली त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला म्हणजे कुठे पडेल, पायाखाली पडेल. पण असं होतं का, तर तसं होत नाही. दर वर्षातनं फक्त 2 वेळा असा अनुभव आपल्याला घेता येतो. आणि तोही कशामुळे की आपण महाराष्ट्रात राहतो, 23.5 डिग्री उत्तर अक्षवृत्ताच्या खाली आहोत आपण, म्हणून आपल्याला हा अनुभव घेता येतो. आणि तो अनुभव कसा घेता येतो ते आपण या मॉडेलच्या साहाय्याने बघूया. या मॉडेलमध्ये जितकी बाजू आहे त्या बाजूची ती पूर्व दिशा आहे आणि तुमच्या बाजूची जी आहे ती पश्चिम दिशा. आणि हा जो पिवळी तुम्हाला कमान दिसते, पिवळी कमान म्हणजे सूर्याचा आकाशामधला मार्ग आहे. की सूर्य पूर्वेला उगवेल, एकदम आकाशामध्ये वरती येणार आहे आणि पश्चिमेला मावळणार आहे. आणि तिथे आता आपण एक दिवा लावून त्या इथे आपण त्याची सावली त्याची पडे दाखवली आहे. तर या इथे तुम्हाला खाली जमिनीवरती ऑब्झर्वर्स दिसतात तुम्हाला. पोकेमॉन दिसला मध्ये. तर आता पाहिजे ही 22 मार्च ची तारीख आहे की ज्या दिवशी आपल्या इथे बरोबर 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. तर त्या दिवशी विषुववृत्तावरच्या लोकांना त्यांची सावली बरोबर 12 वाजता दिसेनाशी होणार आहे. आणि हा आपला जो स्क्रीन सारखा जो हे निरीक्षक आहे हे आपलं नारायणगावचा निरीक्षक आहे. तर त्याची जर सावली पाहिली 22 मार्चला तर ते तुम्हाला उत्तरेकडे पडलेली दिसते का तुम्हाला? सावली दिसते उत्तरेकडे सावली पडलेली दिसते. हो. आणि जसं त्याचं 22 मार्च पासून आपण 21 जून कडे जातो, दिवस मोठा होत जातो, तशी तशी त्याची सावली तुम्हाला छोटी छोटी होत झालेली दिसते. आणि एका दिवशी ही सावली बरोबर नाहीशी झालेली आहे. आणि परत 21 जून पर्यंत गेला ही सावली तुम्हाला त्याची दक्षिणेकडे जाताना दिसेल. म्हणजे असा हा एक असा येईल की आपली सावलीच परत नाही. तो दिवस कुठला असणार आहे? 21 मार्च ते 21 जूनच्या मधला. आणि तो दिवस आपल्या नकाशामध्ये आपल्याला शोधायचा असेल तर हा नकाशामध्ये आपल्या इथे असेल 15 मेला. 15 मेला 16 मेला हा आपल्या इथे दिवस असेल. आणि याचं निरीक्षण करा, हा शास्त्रीय प्रयोग आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठलंही साधन लागत, फक्त बाहेर जायचं करायचं, फक्त बाहेर जायचं. 15 मेला सगळ्यांनी बघायचं आपली 12 सावली करतो. आणि तुम्हाला जास्त वेळ उन्हात थांबायचं नाही. तुम्हाला मुलांना थांबायचा उन्हाचा त्रास होत असेल, तुम्ही कुठलीही वस्तू ठेवा उन्हामध्ये. उभी वस्तू जेव्हा असेल काठी ठेवा, अशी एखादी उभी, अशी एखादी बावली ठेवा की जी उभी नाही तर त्याची सावली नाहीशी झालेली दिसेल, तुम्हाला त्रास होणार नाही. हे बावली ठेवायची 15 मेला चालेल सर. बघायचं सावली. थँक्यू सर. थँक्यू सर.
gyroscope model. It is used for space. Which use principle of right hand rule. So what we are doing, we are giving angular momentum to this white disk. Okay. Some mechanical force. या मेकॅनिकल फोर्सने जी डायरेक्शन सेट झालेली आहे जी ब्लॅक सर्कलची आहे ऍक्सिसची आणि जर तुम्ही याची डिरेक्शन चेंज झाली तरी त्याची डायरेक्शन सेम राहते त्या ऍक्सिसची. रिव्हर्स टॉक म्हणून अच्छा नाही त्याची डिरेक्शन नेहमी स्ट्रेटच राहणार आहे. हा तर याचा उपयोग स्पेस मध्ये तुमच्या जेव्हा 3 डायरेक्शन्स मध्ये तुम्हाला मुवमेंट करायचे असतो तर तेव्हा ती एक डायरेक्शन सेट करण्यासाठी या कन्सेप्टचा यूज केला जातो. ओके ओके जी आता मेकॅनिकल मुवमेंट आहे तशी होत नाही. ऑटोमॅटिक सेन्सर्स असतात त्यावर. त्याच्यासाठी डिजिटल सेन्सर्स यूज केला जातो. इव्हन आपल्या मोबाईल मध्ये पण नॅव्हिगेशन साठी आणि आपण अच्छा सेन्सिंग गेम्स ते असतात. त्याच्यासाठी थँक्यू सर.